माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नगरसेवक तथा विधी आणि न्याय समितीचे उपसभापती शिवाजी खोपडे यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून हा दिवस जनसेवेला समर्पित करण्यात आला। सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ऐरोली येथील तेरापंथ भवन इथे आयोजित कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अशोक पाटील, नगरसेविका श्रेया जिरगे, अरुण पडते, प्रकाश मंत्री, सुदर्शन जिरगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। एक वृक्ष एक जबाबदारी हा संदेश देत उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाचा ठाम निर्धार व्यक्त केलाय। तसंच समाजाचे आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आलाय। यावेळी शिवाजी खोपडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार संदीप नाईक यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास कामे आणि सेवा पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास हा प्रेरणादायी असल्याचं नमूद केलंय। खरं म्हणजे आज अतिशय आनंदाचा दिवस आणि आजच्या या 4 ऑगस्ट आनंदाच्या दिवशी या नवी मुंबई शहराचं युवा नेतृत्व आणि ऐरोली विभागाचे मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस। मी खऱ्या अर्थाने तमाम नवी मुंबई सर्व जनतेच्या वतीने आणि ऐरोलीतील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय प्रथम आमदार संदीपजी नाईक यांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस हा बुके न देता समाज उपयोगी कार्यक्रम आपण करा आणि जेणेकरून त्या माध्यमातून लोकांकरता उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यावरती असणारा त्या कार्यक्रमाचा आनंद तो खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसानिमित्त मला सार्थ ठरेल। म्हणून आज या प्रभाग क्रमांक 4चे आमचे लाडके आणि माझे सहकारी विधी समितीचे उपसभापती शिवाजीराव खोपडे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सकाळी वृक्षारोपण झालं। आता संध्याकाळी त्यांच्या छत्री वाटपचा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक तमाम त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व रहिवासी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्री वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अतिशय सांगावंसं आहे आणि ऐरोलीमधील सर्व शुद्ध नागरिक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा विचार करून नक्कीच आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतील। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतील आणि दादांचा हात बळकट करतील। आज आपण ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीने आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर आज 4 ऑगस्ट आणि संदीप नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे। त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण हा वाढदिवस हार, तुरे, बुके, शाल न देता सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपण हा वाढदिवस साजरा करावा आणि या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहत असतो गेल्या 8 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतला होता। त्याच्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांची छत्री वाटप आपण कार्यक्रम घेतलेला आहे। खरं तर आम्ही एक ज्येष्ठ नागरिक हा एक समाजाचा कणा आहे, त्यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्यांचा आदरातिथ्य करावं या उद्देशाने या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम घेतला। आपण पाहत असाल की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय नाईक साहेबांना नेहमीच यांचा आशीर्वाद असं नाईक परिवाराला त्यांना या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये नेहमी त्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांचा, महिला भगिनींचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि याच माध्यमातून याच भावनेतून हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय संदीप नाईक साहेबांनी ज्यावेळेला ते आमदार होते त्यावेळेला या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत आणि आता
जे विद्यमान आमदार आहेत, जे वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं होत आहेत. याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं या विभागात कार्य करत असताना ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम, प्राधान्याने सोडवण्याचं काम हे आमच्या हातून घडेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. परत एकदा आदरणीय संदीप नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.